एक जणांनी कमेंट केली की पॉस्को खरा कधी आणि खोटा कधी. तर पॉस्कोची केसेस म्हणजे काय प्रथमतः जाणून घेऊ. तर पॉस्को म्हणजे काय, एनी पर्सन म्हणजे स्त्री असो पुरुष असो याच्यावरती जर तो 18 वर्षाच्या खालचा असेल, अज्ञान पालक असेल, तर त्याच्यावरती पॉस्को बसतो. म्हणजे त्यांच्यावरती जर अत्याचार झाला तर समोरच्या व्यक्तीवरती पॉस्को बसतो. तर पॉस्को हा कोणावरही बसू शकतो, स्त्री आणि पुरुष हे आपण बघितलंच. आणि दुसरी गोष्ट असं की खरा आणि खोटा पॉस्को असा कोणत्याही प्रकारचा नसतो. तर पॉस्कोमध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट सामोपचाराने मिटवायची असेल, समजा एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला पळवून घेऊन गेला आणि त्या मुलीचं वय 17 वर्षाच्या पुढे असेल किंवा 18 वर्ष व्हायला काही कालावधी कमी असेल, तर अशा केसेसमध्ये कोर्ट सामोपचाराने मिटवण्याचं घेऊ शकतं की त्यांचं प्रेम प्रकरण आहे. अशा केसेसमध्ये आपण ते पॉस्कोच्या केसेसमध्ये सामोपचाराने मिटवू शकतं. परंतु जर सेन्सिटिव्ह केसेस असतात, कारण पॉस्को ही खूप सेन्सिटिव्ह केस समजली जाते आणि त्याच्यामध्ये डेथ पेनल्टी म्हणजे मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे सहजासहजी पॉस्कोच्या केसेस मिटत नाहीत. दुसरी गोष्ट सामोपचाराने मिटवायची असेल तर मेडिकल रिपोर्ट किंवा खरंच एखाद्यावरती खोटी जर पॉस्को केस टाकली असेल, तसे पुरावे सापडले, तर पॉस्कोच्या केसमध्ये खरं आणि खोटं हे सत्यता कोर्टासमोर येऊ शकते आणि शेवटी महामहिम कोर्टच हे सर्वस्व असतं. त्यामुळे पॉस्कोमध्ये सत्यता किंवा खोटा पॉस्को टाकणं, एखादी मुलगी पळवून घेऊन जाणं, या सर्वांच्या अनुषंगानं आपणाला पॉस्कोची सत्यता जाणून घेण्यासाठी आवश्यक ते पुरावे असावे लागतात आणि ते मेहरबान कोर्टामध्ये सादर केले की आपणाला खरा पॉस्को आणि खोटा पॉस्को हे आपल्याला समजून जाऊ शकतं. नवनवीन माहितीसाठी काळा कोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.